पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरता कुळगाव बदलापूर नगर परिषदेअंतर्गत महत्वाच्या उपाययोजना सध्या बदलापूर शहरामध्ये केल्या जात आहेत। आपण बघत आहात आज जे आहे शनीनगर त्याचबरोबर डुबेबाग हेंद्रेपाडा अनेक परिसरामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पूर परिस्थिती निर्माण होताना बघायला मिळते, ज्या ठिकाणी काही नाल्यांचा परिसर आहे त्या ठिकाणचे जे काही नाले आहेत त्यांचं खोलीकरण करण्यात येणार आहे आणि आजूबाजूला दोन्ही ठिकाणी जे आहे संरक्षण भिंतीचं काम जे आहे आजपासून या बांधकामाला सुरुवात होणार आहे आणि त्याच निमित्त आपण उद्घाटन सोहळ्याचा जो काही कार्यक्रम आहे आता लवकरच सुरुवात होताना शुभारंभ होताना आपल्याला आणि या शुभारंभ प्रसंगी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले, त्याचबरोबर सभापती नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे आणि हा जो काही उद्घाटन सोहळा आहे तो बदलापूरचे लाडके आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते लवकरच पार पडणार आहे। अतिशय महत्वपूर्ण निर्णय जो आहे हा ठरणार आहे, कारण बदलापूरमध्ये जेव्हा कधी पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे जे काही नाले वगैरे आहेत त्यांचं रुंदीकरण खोलीकरण जे आहे ते झालं पाहिजे आणि दोन्ही साईडला संरक्षण भिंती ज्या आहेत त्या बांधण्यात यायला पाहिजे, जेणेकरून पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होणार नाही आणि जे काही नदी नाल्यांमधलं पाणी आहे ते रस्त्यांवर येणार नाही। यासाठी खरं तर आज या कामाला सुरुवात होणार आहे। फक्त बदलापूरच नाही तर अनेक ठिकाणी अशा उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या गेल्या पाहिजेत। सध्या आता आपण बदलापूर पश्चिम परिसरात आहोत। शनीनगर याच परिसरामध्ये आपण जर बघत असाल तर जो काही या ठिकाणचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी देखील जे नाल्याचं पाणी आहे ते आपल्याला बाहेर येताना बघायला मिळायचं आणि त्याच पाण्याचा आता कुठेतरी उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि यासाठी सध्या आपण बघत आहात उद्घाटनचं काम जे आता सध्या सुरू होणार आहे। जे काही बांधकाम असेल ते आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे। या कामामुळे कुठेतरी खरोखर बदलापूरमधील जी काही पूर परिस्थिती आहे तिच्यावरती नियंत्रण मिळवण्यात येईल का हे बघणं जे ते गरजेचं ठरणार आहे। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम जो आहे सध्या आता या ठिकाणी पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय। आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे। फक्त शनीनगर नाही तर बदलापूरमधील अनेक जो काही परिसर आहे त्या ठिकाणी हे काम पूर्णत्वास येणार आहे। नदी नाले यांचं खोलीकरण जे आहे ते सध्या या कामाला सुरुवात होणार आहे। डुबेबाग हेंद्रेपाडा शांतीनगर मोहनानंद नगर तसेच कात्रप शिरगाव यापर्यंतचा नाल्याचा जो काही भाग आहे आजच्या या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सध्या आपण बघत आहात आमदार किसन कथोरे यांचं आगमन जे आहे या कामासाठी इथे झालेलं आहे आणि आता लवकरच याचा उद्घाटन जे आहे ते सुरू होणार आहे। किसन कथोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। यानंतर भूमिपूजनाचा जो काही कार्यक्रम हा संपूर्ण कार्यक्रम आहे हा कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। आमदार किसनराव कथोरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचं आमच्या या सर्व नागरिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले, मुख्याधिकारी मारुतीराव गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण याचं भूमिपूजन करून घ्यावं। आपण या कार्यक्रमाचं भूमिपूजन करून घ्यावं। मी आमदार किसन कथोरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं नारळ सोडून आपण भूमिपूजन करावं। नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम तसेच आमचे सगळे सभापती तसेच मुख्याधिकारी यांनी पुढे यायचं आहे। घटनेचे सुंदर पाटील असतील त्यांना सुद्धा पुढे घ्या। चांगलं
पूर्व बदलापूर नगरपालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी भूमिपूजन होत आहे. या सर्व कामाची माहिती आपल्याला थोड्याच वेळात दिली जाणार आहे. तर सर्वप्रथम मी आमदार किसन कथोरे साहेब यांना हा जो विनंती करतो तो आपण आता की या बघत आहात महत्वाकांक्षी शनीनगर याच प्रकल्पाचा परिसरामध्ये सध्या आपण भूमिपूजन सोहळा करावा. या ठिकाणचा जो काही नाला आहे त्या नाल्यावरती आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं की नाल्यातलं जे काही पाणी आहे ते रस्त्यावर येतं आणि त्यामुळे कुठेतरी हे रस्ते देखील पावसामध्ये सभापती होतात. रमेश पण कोळसे, आता जर कधी या नाल्याचं सभापती खुलीकरण करण्यात संभाजीराव आलं शिंदे, तर खरंच शैलेशजी वडनरे, किरण भोईर, प्रणिताताई कुलकर्णी, गटनेते शैलेश श्रीधर पाटील आणि तेली साहेब यांना सर्वांना विनंती आहे की आपण भूमिपूजनाचा नारळ फोडावा. मला असं आपल्या या विभागातल्या ज्या सोसायटी त्यांचा अध्यक्ष जर कोण आला असेल किंवा एका व्यक्तीने येऊन या ठिकाणी नारळ फोडायचा आहे. मनोहर विकासच्या तसेच विरंब कल्पतरू सोसायटीच्या एकाच व्यक्तीने यायचंय. एकाच व्यक्तीने फक्त 2 व्यक्तीने नका येऊ, नाही तर इथे प्रचंड गर्दी येईल. ज्या सोसायट्या आलेल्या आहेत त्यांच्या एका व्यक्तीने कृपया या ठिकाणी या, मी तुम्हाला आमंत्रण करतोय. गणपत विचारे एका सोसायटीच्या एका पदाधिकारी यायचं फक्त. संजय महाडिक, तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या. तुम्हाला काय वाटतं या सोसायटीचे पदाधिकारी आलेले आहेत. उपाययोजनेमुळे सगळ्याची बदलापूर केली. शहरातील जी काही पूर त्यांना परिस्थिती एकेकाला आहे आपण आमंत्रण ती करून त्यांच्या आटोक्यात समोर आणता नारळ येईल फोडायचा का? आहे. पहिले सगळे सभापती आणि नगरसेवक यांनी नाराज झाल्यानंतर आपण इथल्या सोसायटीच्या मला कमेंट अध्यक्ष किंवा सेक्रेटरी यांना सेक्शन नक्कीच सांगा. आमंत्रित करतोय. सध्या आपण शनीनगर याच परिसरात आहोत आणि ज्या ठिकाणी तुम्ही नगराध्यक्ष बघत विजिता आहात ते घोरपडे हे जो या काही ठिकाणी नारळ नाला आहे फोडत या आहेत. ठिकाणी, तर त्यानंतर उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले यांच्या हस्ते नारळ फोडला जाणार आहे. संरक्षण मग, साईडने बांधले जाणार आहे. मुख्याधिकारी आणि या कामाला आजपासून सुरुवात मारुतीराव गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडला जाईल. त्यानंतर सर्व सभापती आणि आमचे नगरसेवक गटनेते यांच्या हस्ते नारळ फोडला जाईल आणि मग किसन कथोरे यांच्या आमचे कामाला सुरुवात होईल. सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी त्यांना, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात या सर्व लोकांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं की हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, प्रकल्प आहे. बदलापूरचे नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियंकाताई दामले, मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि आमदार किसनजी कथोरे सभापती यांच्या उपस्थितीमध्ये पूर्व बदलापूर नगरपालिकेचे शैलेश वडनरे, कार्यक्रम आहे तो पार संभाजीराव शिंदे नियोजन समितीचे सभापती, फक्त शनीनगरच नाही तर बदलापूर शहरातील ज्या ज्या ठिकाणी नदी नाले आहेत त्या त्या ठिकाणी सध्या खोलीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर संरक्षण भिंती जे आहेत त्या नाल्यांवरती आपल्याला बांधताना बघायला मिळणार आहे. बिचारे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या नगरसेवकांनी झाले का नारळ फोडून? दिली साहेब, नगरसेवकांना नारळ फोडायला संधी द्या. नगरसेवकांना नारळ फोडायला संधी द्या. रिजिता घोरपडे, ज्योतिताई दारवीन, मोहन चतुरे आपण मागे. पप्पू मोरे नारळ फोडा. प्रभाकर पाटील नारळ फोडला का? श्रीफळ फोडून प्रभाकर पाटील यांनी नारळ फोडा. आम्हाला सावकाशपणे. होते आहे.
संजय गायकवाड ज्येष्ठ नगरसेवक नारळ फोडत आहेत. पप्पू मोरे मोहन चतुरे शरतिली पप्पू मोरे आणि मोहन चतुरे यांना नारळ फोडायला घ्या पुढे. नगरसेवक पहिल्यांदा होऊन द्या सगळे आमचे. शनीनगर या परिसरामधून जो घटना आला आहे त्याचं शागोप गोरे मागे आहेत. प्रभाकर पाटील आहेत. सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्याचं शागोप गोरे यांना घ्या पुढे. नगरसेवक शागोप गोरे. कामाचं सध्या आता केलं जात आहे. बदलापूर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर या उपाययोजना कोळवा बदलापूर नगर परिषद यांच्या माध्यमातून होताना नगरसेवक मोहन चतुरे आऊ मोरे प्रफुल्ल मोरे सध्या नारळ फोडायचं काम सुरू आहे आणि त्यानंतर लवकरच हे जे काही असेल ते सुरुवात कामाला होताना आपल्याला बघायला मिळते आहे. ज्येष्ठ पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयार यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा पत्रकारांच्या वतीने एक नारळ फोडला पाहिजे. अतिशय महत्वाकांक्षाचा हा प्रकल्प असल्यामुळे आपण सुद्धा या प्रकल्पाचे साक्षीदार आहात. आहे ना चालू आहे. सोसायटीच्या वतीने जे आलेले आहेत त्यांना नारळ फोडायला द्या. काळे साहेब चला पुढे. शिंदे साहेब चला. ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर भुयार आपण चला. चंद्रशेखर भुयार आपण या पुढे. सोसायटीचे जे पदाधिकारी यांना आले असतील त्यांनी नारळ फोडून घ्या. आपण सुद्धा या प्रकल्पाचे एक साक्षीदार आहात. अतिशय मोठा प्रकल्प आहे. तांबेसाहेब आपण बोलला का नारळ? ज्या ठिकाणी आपल्याला शनीनगर रहिवासी संघाच्या वतीने तांबेसाहेबांनी नारळ फोडलेले आहे. शिंदेसाहेब नारळ फोडून घ्या. निधी होम सेट आहे का सर्वांचे? सभापती राहायला हे तू या बाजूने तेली साहेब या तुम्ही पण आता बरोबर सूत्र सत्कार जाहीर केलंय बाबा राव. व्यासपीठावरती बसून घ्यावं. सर्व सभापतींनी व्यासपीठावरती बसून घ्यावं. पुराची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाणार आहे. कशा पद्धतीने बदलापूर शहराला सगळ्यात त्रास होतो तो आपल्याला पावसाळी पुराचा आणि संपूर्ण शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं डोंगराचं पण पाणी येत आहे आणि शहराचं पाणी हे पुन्हा नदीला जात आहे आणि ते परत बॅक होतंय मागे. त्याच्यामुळे नदीत पाणी न जाता जे मागे येते ते सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये जात आहे आणि लोकांना नागरिकांना याचा खूप त्रास सहन करायला लागत होता. याचा आज पहिला टप्पा जवळजवळ 250 कोटीच्या आसपास हा आज कामाला सुरुवात होते. साधारण एक वर्षाच्या आत हा संपूर्ण प्रकल्प पहिल्या टप्प्यातला पूर्ण होईल आणि केवळ हा प्रकल्प इथं थांबणार नाही तर दुसऱ्या टप्प्याची तातडीने मान्यता घेतली जाईल आणि दुसरा टप्पा पण पूर्ण करून असे 4 टप्पे त्याच्यामध्ये शहराचे 4ही टप्पे पूर्ण होऊन शहर एक सुसज्ज असं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जोडलं जाईल. या पाण्याचा वापर खऱ्या अर्थाने याचं शुद्धीकरण करून जे आपण नवीन पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा त्रास होतोय आपल्या शहराला त्यामध्ये या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आपण गार्डन असतील बिल्डिंगची कामं असतील याचा पाणी पुरवठा आपण परत करण्याचा प्रयत्न करणारच. त्यामुळे अध्यक्षांनी दिलेला निवडणुकीमध्ये शब्द तो त्यांनी सगळ्यांनी आज पूर्ण केला. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. प्रशासनाने त्याच्यावर तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले. प्रशासनाचं पण मनापासून आणि राज्य सरकारचं विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मान्यता दिली. दुसरा टप्पा सुद्धा आपला लगेच तातडीने मी आताच मुख्याधिकाऱ्यांशी बोलले त्यालाही साधारण याच मार्च महिन्याच्या फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला आपण मान्यता घेऊ आणि निश्चितपणे बदलापूर शहराला एक चांगली दिशा मिळेल अशा प्रकारे. शहरात आता तुम्ही बघतच आलेले आहात की आपले हे जे नाले आहेत ह्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याची म्हणजे वेड्याबाकड्या वळणांनी ते पाणी जात आहे.
कुठेही पाणी साचून राहतंय, कुठे पुढे जात आहे. तर एक दिशा मिळेल पाण्याला सुद्धा आणि व्यवस्थित असं दिशा मिळाल्यानंतर पाणी जे आहे हे शुद्धीकरणाच्या प्लांटपर्यंत व्यवस्थित पोचेल आणि ते पाणी शुद्ध करून पुन्हा नदीमध्ये न सोडता पुन्हा आपल्या शहरातील झाडाझुडपांना किंवा इतर ठिकाणी जिथे गरज आहे अशा ठिकाणी ते पाणी वापरलं जाणार आहे. त्याच्यामुळे नदीचं पाणी जे आपलं पूर्वी जसं स्वच्छ होतं, डायरेक्ट पिण्यालायक होतं, तशा प्रकारचं पाणी भविष्यात करण्याचा आमचा मानस आहे. तर ही जी योजना आहे ही आमच्या त्या संकल्पनेला कुठेतरी साथ देणार आहे असं मी सांगते. आता शहरासाठी कशा पद्धतीने म्हणजे आज वचनपूर्ती आहे जो इलेक्शनला दिलेला शब्द पाळतोय काय सांगतो? नाही, खरंच जर आपण बघितलं तर हे जे हा जो काळ आलेला आहे सरकारचा, हा खरं तर आमच्या सगळ्यांचाच मानस हा बदलापूरचं पूर्ण याच्याने त्यांचं प्रगतीकडे घेऊन जाण्याचा हे एक पहिला पाऊल असं मी म्हणेन, मोठं पाऊल. कारण आपण बघत आलेलो आहोत बरेच वर्षांपासून आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस ही पूर परिस्थिती या भागामध्ये आपल्याला जाणवते आणि कुठेतरी आज हा प्रकल्प सुरू केल्यानंतर आज आपण बघितलं नाले बरेचसे अरुंद झालेले आहेत आणि ते खरं तर मुख्य कारण झालेलं आहे की त्याच्यामुळे पाणी इथे साठत आहे. पण आज या प्रकल्पामुळे खरंच जे आपलं जे पुराचं जे पाणी साठतं हे कुठेतरी एक त्याला एक व्यवस्थित मार्ग भेटेल आणि या पाण्याचं तिथे काही म्हणलं की आपल्याला रिसायकल करून ते पाणी विविध ठिकाणी आपल्याला उपयोग त्याचा करता येईल. तर कुठेतरी एक व्यवस्थित डायरेक्शन आणि खरंच बदलापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आणि खूप मोठा प्रकल्प हा आपण आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज एकदम उद्घाटन केलेला आहे. मी खरंच सरकारचं आणि प्रशासनाचे खूप खूप आभार मानते. आपल्या कार्यकाळामध्ये विविध अनेक प्रकल्प पाहायला मिळालेत बदलापूरकरांना आणि हा सुद्धा एक मोठा प्रकल्प आहे. आज शुभारंभ झालेला आहे. सर, कशा पद्धतीने याचं काम सुरू आहे? हा ऍक्च्युली बदलापूर हे कसं उल्हास नदीला लागून आहे. उल्हास नदीच्या जे कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये बदलापूर शहर वसलेलं आहे आणि ते जे पाणी येणार आहे जे पावसाचे पाणी आहे तर शहराची पूर परिस्थिती निर्माण होते ते पाणी प्रॉपर चॅनलाइज होऊन ते नदीला मिळावं त्या उद्देशानं हा प्रकल्प आहे. हा पहिला टप्पा आहे या प्रकल्पाचा. स्टॉप वॉटर ड्रेनेज आपण म्हणतो हा पहिला टप्पा आहे आणि हा दुसरा टप्पा पण भविष्यात येणार आहे. म्हणजे आमदार महोदयांनी मगाशी मला सूचना दिलेल्या आहेत की हे काम झाल्या तुम्ही याच्याबरोबर इमिडिएट हा जो नालाचं काम होणार आहे त्याच्यावरती सोलार सिस्टीम कसं बसवता येईल आणि त्या सोलार ऊर्जेच्या माध्यमातून नगरपालिकेचा जो 60 ते 70 लाख रुपये महिन्याला लाईट बिलापोटी जातं ते लाईट बिलापोटी जे 60-70 लाख रुपये जाणार आहेत ते आमदार साहेबांनी जसं आता मला सूचना दिलेल्या आहेत ते त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही आता तो प्रोजेक्ट राबवणार आहोत आणि नगरपालिकेला रिलीफ पण वेळ अनुषंगाने प्रयत्न बदलापूर